शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध 1659 मध्ये कृष्णा घाटावर केला. अफझल खान हा या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील 17व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याला शिवाजी महाराजांची हत्या करण्यासाठी पाठवले होते, कारण शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशाही सल्तनतला चिंतेत टाकत होता. अफझल खानने शिवाजी महाराजांशी शांती करार करायची असल्याचे भासवून त्यांना भेटीचा प्रस्ताव दिला. शिवाजी महाराजांनी या प्रस्तावाला स्वीकारले, पण ते सावध होते आणि त्यांनी अफझल खानच्या धोरणावर लक्ष ठेवले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सैनिकांना त्याच्या लपवलेल्या शस्त्रांसह तयारी करण्यास सांगितले. कृष्णा घाटावर दोन्ही सेनापतींची भेट झाली. अफझल खानने शिवाजी महाराजांना आलिंगन दिले आणि त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी महाराजांनी धोरणात्मक चातुर्य वापरून अफझल खानला धोका दिला. अफझल खानाच्या आलिंगनाच्या वेळी शिवाजी महाराजांनी आपल्या हातात लपवलेली वाघनख काढली आणि अफझल खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अफझल खान गंभीर जखमी होऊन मरण पावला.